नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 301. श्री निसर्गदत्त महाराजांना एका साधकाने प्रश्न विचारला. तो म्हणाला, माझा प्रश्न असा आहे की सत्याचा पुरावा काय? सत्याचा पुरावा काय? सर्वच धर्म म्हणतात की सत्य फक्त आणि फक्त त्यांच्याच धर्मात आहे. यावर महाराज म्हणाले, तुमची स्वतःची सत्यासंबंधी काय कल्पना आहे? तुम्ही कशाला सत्य म्हणता? आणि आता या संबंधी तुम्हाला कोणता पुरावा द्यावा म्हणजे तुमचे समाधान होईल? आणि तुम्ही जो पुरावा मागता त्या संबंधी तुमची खात्री तुम्ही स्वतःची कशी पटवून घ्याल किंवा इतरांना द्याल म्हणजे तुमचे समाधान होईल? पण मी म्हणतो की ते पण अगदी ठामपणे तुम्ही असणे पण म्हणून अगोदरचेच आहात. हे एक आणि एकमेव असे हे सत्य आहे. या परते दुसरे सत्य नाही आणि या परते दुसरे सत्य तुम्हाला आहे असे वाटते, तो सुद्धा एक भ्रम असू शकतो. याची तुम्ही शहानिशा कशी करणार? आणि याला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. आपल्या असणेपणाला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. तुमचे स्वतःचे अगोदरपासून असलेले असणेपण हाच त्याचा भक्कम पुरावा. तुमचे केवळ असणे तुमचे केवळ असणे जे नित्य प्राप्तच आहे, हेच एकमेव सत्य आहे. याविषयी तुम्हाला काही शंका वाटते काय? जर शंका वाटत असेल, तर अशी शंका ही वाटणे कशामुळे शक्य होत आहे? याची तरी शोध तुम्ही स्वतः करता याचा तरी शोध तुम्ही स्वतः करता लावू शकता ना? मग माझे ऐका हे सिद्ध करण्याची काही जरूरच नाही. तुम्ही तुमच्या असणेपणाशिवाय दुसरे काही सत्य म्हणून असू शकता काय? आपण ज्याची कल्पना करतो तेच सिद्ध करणे तर फारच अवघड आहे, जड आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? पण त्याची मुळात कुणालाच कल्पना करता येत नाही. ते सर्वांच्या ठिकाणी अगदी किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे अगोदरपणाने असणारे असणेपण आहे, त्याचे खरे ज्ञान साक्षीदार तुम्हीच आहात. तुम्ही तुमच्या असणेपणाची कल्पना करत असाल, तर आमचे हे सगळे सांगणे, आमची ही सगळी शिकवण तुमच्या करता नाही. तुम्ही इथे व्यर्थ वेळ घालवू नका. हे जर तुमच्या लक्षात येत नसेल, तर तुम्ही कुठेही जाण्यास मोकळे असू शकता. वेगवेगळ्या स्थळी, वेगवेगळ्या काळी स्वतंत्ररित्या काढलेले किंवा रूढी परंपरा यावारीत आलेले असे एक विचारवंताचे निष्कर्ष तुमच्या स्वतःच्या काही कामाचे नाहीत. तुम्ही तुमच्या ठिकाणी अगोदरपणाने असणारे असणेपण आहात, याला सिद्ध करण्यासाठी त्यांचे निष्कर्ष, त्यांचे पुरावे हे काहीही कामाचे नाहीत. मुळात इथे पुराव्याची गरजच नाही. साखर गोड आहे, हे तुम्ही मला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवा, नंतरच मी ती तोंडात टाकेल, असा बालहट्ट इथे काहीच उपयोगाचा नाही. गोडीचा पुरावा खुद्द तुमच्या जिभेतच आहे, साखरेत नाही. तुमच्या जिभेत असणारी गोडी ही साखरेत ही अशीच गोडी आहे, हे सिद्ध करणारी आहे. साखर जोपर्यंत तुम्ही खाऊन पाहत नाही, चाखत नाही, तोपर्यंत ती मुळीच गोड नाही. मग भलेही इतर लोक गोड आहे असे कितीही वेळा तुम्हाला सांगो, तुम्ही जर साखर चाखलीच नाही, तर तुमच्या दृष्टीने साखर गोड कशावरून? पण तुम्ही अगोदरपणाने असणारे असणे पण आहात. हे माझ्या गुरुदेवाचे वचन ठामपणे सांगते की होय, ही साखर गोडच आहे व ती खरोखरच गोड आहे. आणि गुरु पुढे म्हणतात, जोपर्यंत तू तिला प्राप्त करून म्हणजे चाखून स्वतः अनुभव घेईपर्यंत तरी माझ्या शब्दावर साखर गोड आहे यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आणि साखर चाखल्यावर साखर चाखल्यावर तर सारे संशय जाणारच आहेत व नंतर तो तुमचा स्वानुभव ठरणार आहे. सांगोवांगीची गोष्ट किंवा कल्पना अशी राहणार नाही. म्हणून प्रथम दर्शनी माझ्या गुरुवचनावर विश्वास ठेवा. अगोदरच पुरावा मागू नका. यालाच शास्त्रात
विसंवादी भ्रम आणि संवादी भ्रम असे म्हणतात. गुरुवचनाला आधार घेऊन ते काय सांगतात हे प्रथम खरे समजून पुढे जाऊन ते जर खरे आहे असे वाटले तर प्रारंभी खरे मानण्याचा जो ठरवले त्याला संवादी भ्रम असे म्हणतात. भाग 302. शुक्रिया एक कब्र तक पहुंचाने वालों. शुक्रिया एक कब्र तक पहुंचाने वालों. शुक्रिया. अब आगे अकेले ही चले जाएंगे हम. अब आगे अकेले ही चले जाएंगे हम. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, विश्व हा प्रत्येक जणाचा आपापला वैयक्तिक असा अनुभव आहे. जसे एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी अनेक रोगी झोपलेले आहेत आणि सर्वजण ही आपापली स्वप्न पाहत आहेत. एकाच्या स्वप्नाचा दुसऱ्याची स्वप्नाशी काहीही एक संबंध नाही. एकाचे स्वप्न दुसऱ्याला त्याच वेळी काय कधीच पाहता पण येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापले जग आपण स्वतःच केले आहे. मग ते जग जागृत अवस्थेतील असो किंवा अशा प्रकारच्या स्वप्न अवस्थेतील असो. त्यामुळे तुम्ही जगात नाही तर तुम्हीच मानसिकरित्या मनातल्या मनात निर्माण केलेल्या अशा जगात आहात. पण तुम्हाला हे कळत नाही. त्यामुळे तुम्ही समजता मी खऱ्या जगात आहे. हा तुमचा शुद्ध भ्रम आहे. यावर साधक विचारतो, आम्ही स्वप्न जगात वावरतो, भ्रमित जगात वावरतो. या तुमच्या विधानामुळे तुम्ही मात्र तुमची बाजू अगदी भक्कम करून घेतली आहे आणि आम्ही कुठलाही आक्षेप घेतला त्याचे अस्तित्वच तुम्ही अगदी नाकारता. त्यामुळे तुमच्याशी चर्चा किंवा तुमच्याशी संवाद करणे आम्हाला फारच अवघड आहे. यावर महाराज म्हणतात, चर्चेची इच्छा ही केवळ इच्छाच आहे. काहीतरी जाणण्याची इच्छा, सत्य काय आहे जाणण्याची इच्छा आणि आपण असावे ही इच्छा, यात जमीन अस्मानचा फरक आहे. इच्छा म्हटले की ते जे आपल्याजवळ नाही त्याचीच इच्छा होते. पण आपण आहो किंवा आपले असावे असे जे आपल्या ठिकाणी वाटणे आहे, ही काही इच्छा नाही. आणि आपण आहो ही आपल्यातच इच्छा आपल्याला करता पण येत नाही. कारण आपण मुळात आहोतच, मग इच्छा कशाची करणार? आपण अगोदरपणाने आहोत हेच तुम्हाला फक्त सहजपणे लक्षात ठेवायचे आहे. बस इथे सर्व अध्यात्म संपले. तपासून पाहायचे आहे. लक्षात ठेवतो असा आग्रह जर कराल तर त्यात सहजता येणार नाही. घार उडे आकाशी पण चित्त तिचे पिलापाशी. तशी अवस्था ही आहे असे समजावे. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, मी केवळ शुद्ध असणेपणानेच आहो हे मला माझ्याच वारंवार सांगण्याची काय गरज आहे? अजिबात नाही. मी मनुष्य प्राणी आहे, मी मनुष्य प्राणी आहे असे आपण सदैव आपल्याला सांगत फिरतो की काय? याचे स्मरण आपल्याला वारंवार करून घ्यावे लागते की काय? अर्थात नाही. आपण मनुष्य प्राणी आहोत याबद्दल आपल्याला कधी साधा संशय तरी वाटतो का? पण कुठे दुसऱ्यांनी घेतला तरच आपण त्याला मी मानव आहे हे ठासून सांगू शकतो. पण कुणी काही आक्षेपच घेतला नाही, काही विचारच नाही, तर मग उगीच तसे आपण म्हणत फिरतो की काय? श्री निसर्गदत्त महाराज अजून एका ठिकाणी म्हणतात की जेव्हा तुम्ही मला मी विवेकशीत कुणीतरी व्यक्ती आहे अशी व्यक्ती म्हणता समजता, व्यक्ती म्हणून स्वतःला ओळखता, तेव्हा मी तुमच्या म्हणण्याला हरकत घेतो. इतर वेळी नाही. तुम्ही स्वतःला न तपासता व्यक्ती म्हणून सहजपणे असता, तसाच मी सहजपणे मूळचा जसा आहे तसाच आहे. तसाच असतो, फक्त असतो. अगोदरपणाने असणारे असणेपणच असतो. याचा अर्थ असा नाही की हा मी स्वतंत्रपणे वेगळा स्वतंत्र आहे आणि हा माझा असणेपणा आहे. असणेपणा हे कधीच वैयक्तिक असू शकत नाही. माझा असणेपणा अशी म्हणताच येत नाही. फक्त असणेपणा इथेच स्थिर राहा, याच्यापुढे जाऊ नका. साधक म्हणाला, आपण लोकांना स्वतः मदत करता काय? महाराज म्हणाले, आपापले पारमार्थिक प्रश्न घेऊन लोक इथे येतात आणि त्यांना माझ्या बोलण्यातून काही ना काही निश्चितच मिळत असावे, नाहीतर ते लोक इथे आलेच नसते.